मस्त बघा पाऊस काय तुफान पडतोय, बाप रे. हे बघा किती पाऊस आहे. हाय, नमस्कार. एक मिनिट, आपण खिडकी बंद करूया, नाहीतर आवाज येत नाही आहे. हाय, नमस्कार. आज एवढा पाऊस पडतोय काय विचारू नका. नाश्त्याला काय करावं म्हणा. आपण मध्यंतरी मेथीची मुगाची डाळ टाकून भाजी बघितली. आता आपण मेथीचे पराठे बघूया. वेगवेगळ्या पद्धतीने मेथी कशी बनवतात ना, ते आपण बघायची आहे. अजून मेथी साफ करून आपण छान धुवून घ्यायची. 2-3 पाण्यातून अशी स्वच्छ करायची, धुवून घ्यायची. आणि मग बारीक चिरून घ्यायची. आता पराठ्यांचं पीठ घेऊया. गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी. नंतर आपल्याला थोडासा मैदा घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला नसेल आवडत किंवा नसेल जमत तर मैदा नाही घेतलात तरी चालेल. हे बघा, एवढा मैदा घ्यायचा आहे. थोडासा मैद्याने आपण त्याच्यामध्ये थोडा क्रिस्पीपणा किंवा असं ते फाटलं जातं ना साईडनी, ते नाही होत पराठा लाटताना. आणि थोडं तांदळाचं पीठ आणि थोडं चण्याचं पीठ घेतलं. जेवढा मैदा तेवढं चण्याचं पीठ घेतलंय. तांदळाचं पीठ थोडं घेतलंय आणि आपलं गव्हाचं पीठ. मैदा स्किप करायचा असेल तर करू शकता. मीठ घातलं. सगळे आपण मीठ आणि सगळे पीठ मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये सगळे बाकीचे साहित्य सगळं घालायचं. चवीचं जे असेल, जे आवडेल ते चवीचं घाला. आता ही आपण मेथी धुतलेली स्वच्छ, ती बारीक चिरून घेतली. हे बघा, ती आता पिठात घालायची. आता पिठामध्ये आपण मेथी घेऊया. आता आपण मिरची, आलं आणि लसूण ठेचून घेऊया. जरी तुमच्याकडे आलं लसूण तयार असेल तरी पण तुम्ही, म्हणजे जे तुम्ही आणता विकतचं ते असेल तरी तुम्ही आपल्या पराठ्यांमध्ये अजिबात ते वापरायचं नाही. ठेचूनच घ्यायचं शक्यतो. हां, अगदीच तुम्हाला घाई आहे तर इलाज नाही, पण आलं लसूण मिरची मस्त ठेचून घ्या. खूप छान चव येते. आणि थोडं तिखटच असू द्या, शक्यतो तिखट घालू नका. मिरचीचाच ठेचा घ्या. मी 2 घेतलेत. आता हे मी जिरं घातलं, तेही घ्या छानपैकी. ओवा घालायचा. आपण हातावर चुरून मळताना ओवा घेतो. तुम्ही ठेचा करणारच आहात ना, तर त्याच्याबरोबर हेही चांगलं ठेचून घ्या, जिरं आणि ओवा. आणि हे चांगलं ठेचून घ्यायचं. तिखट, आता कसं माझा नातू आहे तर त्याला मिरची तोंडाला वगैरे लागेल म्हणून मिरची जास्त घेतली नाही मी. थोडं तिखट घेणार आहे. पण तुम्ही मिरची ठेचून घेतली, तिखट नाही घातलं तरी चालेल. मस्त मेथीचा हलकासा कडवटपणा, मिरचीचा तिखटपणा, असा मस्त पराठा होतो.
आणि थोडं तिखट आणि कडवटपणा आहे म्हणून थोडीशी मी साखरही घेणार आहे, थोडीशी अगदी. आता हळद घेतली आपण, गरम मसाला. जास्त काय कुठले मसाले जास्त चवीचे टाकू नका. हलकी फुलकी छान असे पराठे बनवा. तिखट घेतलं आणि मेन म्हणजे आपण जिरं आणि ओवा ठेचायला घेतला आहे ना, त्यानेच मस्त टेस्ट येणार आहे. आता हे सगळं आपण मिक्स करायचं. आणि छान गव्हाचं पीठ, आपण ह्याचं चपातीचं पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं. पराठे कुठलेही कराल ना तुम्ही, बटाट्याचे करा हे, पण थोडंसं तिखटपणा त्याला असेल ना तर त्याला चांगली चव येते. आंबटपणा, तिखटपणा, अगदी थोडासा गोडपणा, तर छान चव येते. आता ओवा, जिरा, तिखट, हळद, गरम मसाला हलकाच घालायचा. या सगळ्याची चव आणि आपली मेथी आणि सगळी पिठं, तांदळाचं, गव्हाचं, चण्याच्या पिठाने पण चांगली टेस्ट येते. असं सगळं घेतले. थोडंसं आता 2 चमचे आपण तेल घ्यायचं आणि मस्त मळायचं. असं हे पीठ आता आपण 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. आणि मग पराठे करायला घ्यायचे. आता 5 मिनिटांनी आपलं चांगलं पीठ मिळून आलेलं आहे. थोडीशी पोळी लाटायची आणि त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं. बटर मेल्ट करून घेतलं आणि तेही लावलं तरी खूप सुंदर. आणि मग मस्त पराठे करायचे. सॉस बरोबर असेच चावून खाल्लेत तरी चालेल. सॉस घेतलात नाही घेतलात तरी हरकत नाही. असे मस्त पराठे मेथीचे. ठेचा करायला विसरू नका. थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं ना मस्त चव येते. दोन्ही साईडनी छान तूप लावून शेकून घ्यायचे. आपले पराठे तयार. गरम गरम कपभर चहा घ्यायचा आणि खायला घ्यायचं. मस्त पावसाकडे खिडकीत बसायचं, मस्त पावसाकडे बघायचं आणि आपण पराठा खायचा. पण बघा हा किती खाताय ते लक्ष ठेवा, बाकीच्यांना उरायचे नाहीत. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी दाखवते त्या पद्धतीने करून बघा. तुम्ही म्हणाल काय आहे मेथीचे पराठे? हां, ते तर काय सोपे असतात, पण मी सांगते त्या पद्धतीने करून बघा. तुम्हाला वेगळीच चव लागेल त्याला. आता हे पराठे, हा आमच्या बाबूची डिश आहे, माझ्या नातवाची, त्याचे पराठे. आणि हा सॉस आहे, हा त्याचा सॉस आहे. म्हणून मुद्दाम म्हटलं मी तुम्हाला की बाबूची डिश. ऑर्गॅनिक सॉस आहे, टोमॅटोचा सॉस आहे, पण गुळात बनवलेला असा आहे. हे बघा आहे काय, कारण त्याला लहान मुलांना सॉस म्हणजे खूप आवडतो आणि त्याला सगळ्याबरोबर सॉस लागतो. मग आता तो सॉस देण्यापेक्षा हा आणलाय आता तिने
आता आपल्याला टोमॅटोचा सॉस मला आता घरी बनवायचा आहे. मी तुम्हाला दाखवेन तो. म्हणजे तुमच्या मुलांना जर सॉसचे जास्त आवड असेल तर हे विकतचं किती चांगलं नसतं पोटाला. तर हे आता तिने हे गुळातलं केलेलं आहे. असं पराठे तयार झाले आहेत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. हे बघा, हे प्रोडक्ट आहे, लहान मुलांसाठी सॉस आहे. मी लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, बघा तुम्ही.